हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास विभागाची जी पहिली रिस्पॉन्स शीट आहे ती आलेली आहे आणि परीक्षा झाल्यानंतर खूप लवकर यांनी रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध केलेली आहे। कालच महिला व बालविकास विभागामार्फत नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं होतं की उद्या म्हणजेच आज रिस्पॉन्स शीट ते प्रसिद्ध करणार आहेत आणि त्यानुसार त्यांनी रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध केलेली आहे। आता ही रिस्पॉन्स शीट तुम्ही कुठून डाउनलोड करायची, कशी पाहायची, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्याच्या आधी माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुमची रिस्पॉन्स शीट मला 8806068618 हा जो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे या व्हॉट्सअपच्या नंबरवर शेअर करा। विनंती आहे की 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुमची रिस्पॉन्स शीट पाठवा। तर या ठिकाणी पहा, विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर मी महिला व बालविकास रिस्पॉन्स शीट डाउनलोड लिंक तुम्हाला दिलेली आहे। त्याच्या खाली हे जे ब्ल्यू कलरची लिंक आहे त्याच्यावर टच केलं की एक नवीन विंडो ओपन होते। पहा, मग नवीन विंडो ओपन झाल्यानंतर इथं वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन हा शब्द तुम्हाला दिसत आहे। तर त्या लॉग इन या शब्दावर तुम्हाला टच करायचं आहे। त्यावर टच केल्यानंतर परत एक नवीन विंडो ओपन होते आणि महिला व बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे। आता त्याच्या खाली काय करायचं आपल्याला, तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे, त्याच्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे की नाही हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि नंतर लॉग इनवर टच करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी परीक्षा दिलेली आहे ना त्या पदाचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि मग ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला वरच्या पट्टीवर रिस्पॉन्स शीटचा ऑप्शन दिसेल, तिथे जाऊन तुम्ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची आहे। तर अशा पद्धतीनं महिला व बालविकास विभागाची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एखाद्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते ऑब्जेक्शन घेण्याची लिंकसुद्धा ते देतात। ते लिंक ओपन झालं म्हणजे ती लिंक आल्यानंतर तिथे तुम्ही एखाद्या प्रश्नाचं ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता, पण त्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागतो। तर जर तुम्हाला समाज कल्याण विभागाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाज कल्याण विभाग ई बुक विकत घ्या। TCS पॅटर्ननुसार सर्व माहिती दिलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।